नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSCIT स्टडी मटेरियल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जनरल टॉपिक्स ह्या टॉपिकचे आपण आज थिरीचे प्रश्न पाहणार आहेत. पहिला प्रश्न आहे, सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व कॉम्पोनंट्स जोडतो व इनपुट व आउटपुट डिव्हायसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो. याचं उत्तर आहे बरोबर. दुसरा प्रश्न, डिस्कवर असलेल्या अनेक वर्तुळाकार क्षेत्रांपैकी ज्यावर डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्यास डॅश असे म्हणतात. ज्या ठिकाणी डेटा लिहिला जातो त्याला ट्रॅक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सर्च इंजिन्स विषयाची संबंधित वेबसाईटवर लक्ष केंद्रित करतात आणि तुमचा शोध मर्यादित करून तुमचा वेळ वाचवू शकतात. याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेब पेज तयार करायचे आहे. डॅश या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेब पेज तयार करू शकता. याचं उत्तर आहे जावास्क्रिप्ट. पुढचा प्रश्न, RAID विषयी पुढीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य अयोग्य आहे? ऑप्शन्स आणखी एकदा पाहून घेऊया. याचं उत्तर आहे माहिती मिळवण्याचा जलद वेग. पुढचा प्रश्न, आकार किंवा डॅश यांचे मापन मॉनिटरच्या दृश्य भागात कर्णरेखेच्या लांबीवरून केले जाते. याचं उत्तर आहे ॲक्टिव्ह डिस्प्ले एरिया. लेवल दुसरा पाहूया. मायक्रो कम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU आणि किंवा प्रोसेसर हे डॅश नावाच्या एकाच चिपमध्ये असते. स्लॉट, पोर्ट, मायक्रोप्रोसेसर किंवा यापैकी काहीच नाही. तर याचं उत्तर आहे बरोबर मायक्रोप्रोसेसर. पुढचा प्रश्न, डॅश हे दर्शवते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी पॅक करता येतात. याचं उत्तर ऑप्शन्स पहा. मीडिया, ॲक्सेस टाईम, कॅपॅसिटी किंवा डेन्सिटी. याचं बरोबर उत्तर आहे कॅपॅसिटी. याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेबसाईट्सला सर्च इंजिन्स असं म्हटलं जातं. ऑप्शन पाहून घ्या. सर्च इंजिन ह्याचं बरोबर उत्तर आहे. डॅशपोर्ट्स म्हणजे म्युझिकल कीबोर्डसारखी संगीत वाद्य एखाद्या साऊंड कार्डला जोडण्यासाठी असलेली विशेष प्रकारचे सिरियल पोर्ट आहे. ऑप्शन्स पाहून घ्या. म्युझिकल कीबोर्ड म्हणजेच काय? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस, यालाच MIDI असं म्हटलं जातं. याचं उत्तर आहे लास्ट, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस. पुढचा प्रश्न आहे, फ्लॅश मेमरी कार्ड्स ही क्रेडिट कार्डच्या आकाराची घन स्वरूपातील संग्रह करण्याची डिव्हाइसेस आहेत ज्यांचा वापर वहनीय डिव्हाइसेसमध्ये होतो, जसे की मोबाईल फोन आणि GPS नेव्हिगेशन सिस्टीममध्ये. याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे, डिस्प्लेची रुंदी आणि उंची यामध्ये प्रमाणबद्ध नाते म्हणजेच डॅश डॅश. याचं उत्तर आहे रेझोल्यूशन. लेवल 3 चे क्वेश्चन्स पाहूया. फायरवॉलमधील प्रॉक्सी सर्व्हरचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन्स पाहून घेऊया.
याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. पुढचा प्रश्न, क्लाउड कम्प्युटिंग हे सोशल नेटवर्किंग साईटचे एक उदाहरण आहे. याचं उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न, कोणती नेटवर्क टोपोलॉजी नोड्सच्या दरम्यान एकाधिक कनेक्शनची परवानगी देऊन सर्वाधिक फॉल्ट सहनशीलता प्रदान करते? म्हणजेच एक कनेक्शन जर अयशस्वी झाले तर दुसरा त्या ठिकाणी डेटा पाठवण्यासाठी पर्याप्त असू शकतो. याचं उत्तर आहे, ऑप्शन्स पाहून घेऊया, स्टार नेटवर्क, बस नेटवर्क, मेश नेटवर्क किंवा रिंग नेटवर्क. याचं उत्तर आहे मेश नेटवर्क. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.